गोकुळाष्टमी, रामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि महाशिवरात्री. पण गौर पौर्णिमा हा जो उत्सव आहे याचं काय? तर गौर पौर्णिमा हा उत्सव का साजरा केला जातो किंवा त्याचं काय महत्त्व आहे आजच्या दिवसाचं? थोडं इको बॉक्सही गौर गौर हरी म्हटलं आम्ही, पण नेमकं काय गौर काय आहे थोडं याच्यावर थोडी चर्चा. जास्त वेळ मी घेणार नाही. तर जसं महाराष्ट्रामध्ये संतांची नावं पुढं आली, एकतर भगवंताचं नाव पुढे येतं पहिल्यांदा. महाराष्ट्र म्हटलं की भगवंताचं काय नाव पुढे येतं? पांडुरंग हरी. काय? भगवंताचं नाव पुढे येतं. मग तुम्ही जर आंध्र प्रदेशमध्ये गेला तर तिकडे तुम्हाला काय ऐकायला येईल? काय ऐकायला येईल? व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा, बालाजी भगवान. असं वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण गेला तर काय होतं? वेगवेगळं ऐकायला भेटतं. वृंदावनामध्ये गेला की काय? राधे राधे. आणि मग तुम्ही कुठे केरळमध्ये गेला किंवा खाली श्रीरंगम आहे तिकडे गेला, तामिळनाडूमध्ये गेला, किंवा अजून कुठे वरच्याकडे गेला बद्रीनाथला, बद्रीनारायण आहे तिकडे. म्हणजे प्रत्येक राज्याचे जे प्रमुख देवता किंवा भगवंत तिकडे आहेत त्या ठिकाणी आहेत. मग भगवंतांबरोबर भगवंतांचे पार्षद किंवा संत मंडळी सुद्धा आलेली आहे. भगवंतांची जी संत मंडळी आहे ही संत मंडळी प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी आहे. मग तुम्ही जर वरती गेला तामिळनाडूमध्ये किंवा आंध्र प्रदेशामध्ये, तिकडे काय संतांना काय म्हणतात? अंडाल. काय म्हणतात? अंडाल. तर असं महाराष्ट्रामध्ये म्हटलं की मग ज्ञानोबा, तुकाराम, नामदेव, सगळी परंपराच आहे, संतांची परंपरा आहे. तुम्ही वृंदावनला गेला की मग सूरदास आहेत, तुलसीदास आहेत उत्तर भारतामध्ये. राजस्थानमध्ये गेला तर कोण आहे? मीराबाई आहे. मग असंच बंगालमध्ये गेल्यानंतर काय होतं? बंगाल हा भारताचा असा पश्चिमेकडला वरचा भाग, पूर्वेकडला वरचा भाग आहे. तर बंगालमध्ये गेल्यानंतर नेमकं काय होतं? तर बंगालमध्ये या ठिकाणी चैतन्य महाप्रभू हे नाव समोर येतं. काय नाव पुढे येतं? सर्वांनी म्हणा, चैतन्य महाप्रभू. कुणी कुणी हे नाव याच्या अगोदर ऐकलेलं आहे? हात वर करा, म्हणजे मला त्या हिशोबाने बोलायला बरं. चैतन्य महाप्रभू हे नाव ऐकलंय का? कुणी कुणी ऐकले? मोठा हात वर करा, उंच असा. म्हणजे पूर्वी ऐकलंय आम्ही नाव. बऱ्याच जणांनी ऐकलंय, 70% लोकांनी ऐकलेलं आहे. तर चैतन्य महाप्रभू कोण आहेत? मग कधी कधी शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा असं तुकारामाचे अभंग वगैरे असायचे की नाही पूर्वी, तसं ते पुस्तकामध्ये सुद्धा नाव येतं कधी कधी चैतन्य महाप्रभू म्हणून. म्हणतात की बंगालमध्ये कोण संत होऊन गेले? ऑप्शन 1 मीराबाई, ऑप्शन 2 काय तुलसीदास, ऑप्शन 3 तुकाराम महाराज, ऑप्शन 4 चैतन्य महाप्रभू. कुठलं ऑप्शन बरोबर आहे? किती नंबरचा ऑप्शन बरोबर आहे? फारच इकडे बसले तुम्ही. इकडे आहे, इथे एक. पण चैतन्य महाप्रभू संत की भगवंत हा एक मोठा विषय. मग ते असेच तुकाराम महाराजांसारखे संत आहेत का भगवंत आहेत? तुम्हाला काय वाटतंय? भगवंत आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर पण बऱ्याच जणांनाही माहिती नाही की भगवंत आहेत की संत आहेत. तर चैतन्य महाप्रभूंचा उल्लेख इव्हन श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आढळतो 11व्या स्कंदामध्ये, की अजानोलंबितो भुजो कणका वदातो, की कलियुगामध्ये भगवंत प्रकट होतील. आणि हे भगवंत जे आहेत कलियुगामध्ये प्रकट होणारे ते कसे असतील त्याचं वर्णन महाभारतामध्ये सुद्धा आलेलं आहे, श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे. जे ज्ञानी मंडळी आहेत, हुशार अभ्यासू व्यक्ती आहेत अध्यात्मामध्ये, त्यांना माहिती आहे हे सगळं की चैतन्य महाप्रभू कोण आहेत. चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवंत आहेत. अजानोलंबितो भुजो, भगवंत प्रकट होतील आणि त्यांचे जे हात आहेत ना भगवंताचे मांडीच्या खाली जातील म्हणलेलं आहे. जसे माझे गेलेले आहेत. असं नाही बसल्यानंतर सगळ्यांचीच खाली जातात. उभा राहिल्यानंतर हात असे गुडघ्याच्या खाली गेले पाहिजेत. त्याला म्हणतात अजानोलंबितो भुजो. मग असं जर कोणी म्हणत असेल की मी भगवंत आहे,
तर त्याचे हात गुडघ्याच्या खाली जायला पाहिजेत. असं एक त्याचं ओळखण्याचं चिन्ह आहे. हां, आणि महावदन्याय असतील म्हणले, जेवढे अवतार झालेले आहेत भगवंतांचे, 24 अवतार प्रमुख आहेत, त्यातले 10 अवतार प्रमुख आहेत. पण या सगळ्या अवतारामध्ये हा अवतार जो आहे हा अतिशय करुणामयी असेल, भगवंतांचा अवतार. यांच्यामध्ये एवढी करुणा आहे कारण हे 2 अवताराचं कॉम्बिनेशन आहे. हे जे चैतन्य महाप्रभू जे आलेले आहेत, हे श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य. राधा आणि कृष्ण जर दोघांना एकत्र आणलं तर काय होईल हो? तसं वेगळे आधी झाले होते. भगवंतांना जेव्हा गोलोकामध्ये इच्छा झाली श्रीकृष्णांना आनंद घ्यायचा आहे, तेव्हा त्यांच्या वाम भागातून, डाव्या भागातून एक प्रतिकृती आकृती तयार झाली आणि तिचं नाव म्हणजे राधा आहे. राधा भगवंतांच्या वाम भागातून, वामांगी, राधेचं एक नाव काय? वामांगी, वाम भागातून ती प्रकट झाली. ही जी राधा आहे, ही राधा भगवंतांनी प्रकट केली. मग झालं असं की वृंदावनामध्ये राधाराणी भगवंतांवर इतकं प्रेम करते की राधाराणीसारखं शुद्ध प्रेम कोणीच करू शकत नाही या जगामध्ये. मग भगवंताला सुद्धा प्रश्न पडतो की राधाराणी एवढं कसं काय प्रेम करते माझ्यावरती, किती प्रेम करते, माझ्या विरहामध्ये किती तिनं सहन केलंय, किंवा तिचं किती प्रेम आहे त्या राधेचं माझ्यावरती. मग श्रीकृष्णांना जेव्हा प्रश्न पडतो की कसं मी जाणू, आता समजा एखाद्या व्यक्तीवरती एखाद्याचं प्रेम आहे आणि तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की बाबा ती माझ्यावर किती प्रेम करते, कसं जाणून घेणार तुम्ही? त्या व्यक्तीचंच हृदय घ्यावं लागेल ना. तसं त्या व्यक्ती, ती फक्त जी व्यक्ती प्रेम करते तिलाच समजतं की मी किती प्रेम करतोय आणि खरं करतोय का खोटं करतोय. मग भगवंत विचार करतात की राधा एवढं प्रेम कसं काय करू शकते माझ्यावरती. भगवंतांना हा प्रश्न पडतो. म्हणून भगवंत काय करतात, विचार करतात एकदा की मला राधा राणीचा भाव, तिचं हृदय मला धारण केलं पाहिजे. किती प्रेम आहे त्या राधेच्या हृदयामध्ये मला जाणायचं आहे. भगवंतांना असं वाटतं, श्रीकृष्णांना. आणि म्हणून जेव्हा द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये भगवंतांनी लीला केली, आणि मग त्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांना हा पडलेला प्रश्न आहे की राधा कसं काय एवढं प्रेम करू शकते माझ्यावरती. आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी भगवान श्रीकृष्ण द्वापारयुग संपल्यानंतर 5000 वर्षांनी भगवंत साधारणपणे प्रकट झालेले आहेत. कुठं प्रकट झाले माहिती आहे का तुम्हाला? कुणाला माहिती आहे? मायापूर धाम की. कोण प्रकट झाले? कोण जाऊन आले मायापूरला? कोण जाऊन आले? हातवरती करा मोठा. एक वेळ वृंदावनला, असं म्हणणार नाही मी, माझी सवय आहे, पण मायापूरला जरूर जायला पाहिजे. कारण वृंदावनामध्ये फार कडक नियम आहेत. मायापूरमध्ये नियम काहीच नाहीत. तिकडे अतिशय उदार भगवंताचं स्वरूप आहे. श्रीकृष्ण 500 वर्षापूर्वी प्रकट झाले बंगाल प्रांतामध्ये. बऱ्याच जणांना हे माहीत नाही की ज्यांचा संत वाङ्मयाचा अभ्यास आहे त्यांना ही माहिती आहे गोष्ट की श्रीकृष्ण येऊन गेले 500 वर्षापूर्वी बंगालमध्ये. आणि या श्रीकृष्णांचं वैशिष्ट्य असं आहे की हे श्रीकृष्ण यांनी राधा राणीसारखा रंग धारण केलेला आहे. श्रीकृष्णांचा रंग कसा आहे हो गोकुळामध्ये? श्यामवर्णी आहेत, घनश्याम आहेत, काळे सावळ्या रंगाचे भगवंत आहेत. पण आता भगवंतांनी रंग बदललेला आहे, गोरा रंग धारण केला आहे. कोणता रंग? म्हणून त्यांचं नाव आहे गौरांग. ज्याचा रंग गोरा आहे तो, मोठ्याने म्हणा, ज्याचा रंग गोरा आहे तो, थोडं अजून मोठ्याने म्हणा, ज्याचा रंग गोरा आहे तो, आणि जिचा रंग गोरा आहे ती. आम्ही विचार नाही करणार, जेवढं सांगाल तेवढं बोलणार. थोडा विचार करा ना. जिचा रंग गोरा आहे ती गौरांगी. हे राधाराणीचं नाव आहे, गौरांगी.
आणि भगवंतांचं नाव आहे गौरांग. हां, लक्षात आलं तुमच्या? मग गोरे भगवंत, रंग कसा? तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी. तापलेलं सोनं जे आहे ना, वितळलेलं, त्या सोन्यासारखा रंग राधेचा आहे. गोरा नाही तसा, सोन्यासारखा पिवळसर गोरा रंग राधाराणीचा आहे. आणि तसाच रंग घेऊन चैतन्य महाप्रभू प्रकट झाले. रंग राधेचा, शरीर श्रीकृष्णांचं आणि हृदय सुद्धा राधेचं. भाव, राधाराणीचा भाव घेऊन भगवंत प्रकट झाले. म्हणजे आतमधून राधा, बहिर कृष्ण, अंतहा राधा, आतमध्ये राधा, बाहेर कृष्ण, असा हा अवतार भगवंतांनी घेतला. 500 वर्षापूर्वी साधारणपणे भगवंत प्रकट झाले. मायापूरमध्ये प्रकट झाले, बंगालमध्ये गंगा नदीच्या किनारे. आणि जेव्हा भगवंत प्रकट झाले, मग याचं प्रमाण कुठे आहे? तुम्ही सांगितलं, बरेच शास्त्रामध्ये याचं प्रमाण आहे. महाभारतामध्ये आहे, श्रीमद भागवतामध्ये आहे, काही उपनिषदामध्ये प्रमाण आहे की असे भगवंत प्रकट होतील कलियुगामध्ये. बरं ठीक आहे, भगवंत प्रकट होतील, काय करतील हो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि. हो, म्हटलं होतं तुम्ही की मी येतो म्हणून म्हटलं होतं. भगवंतांनी प्रॉमिस केलं होतं, मी येणार बरं का. जेव्हा जेव्हा धर्माची ऱ्हास होईल त्यावेळेला चांगल्या लोकांचं वाचवण्यासाठी आणि वाईट लोकांना मारण्यासाठी मी प्रकट होणार आहे, असं प्रॉमिस भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये केलं होतं. मग आता कलियुग एवढ्या बेकार अवस्थेत, 5,000 वर्ष झाले हो कलियुग होऊन, तरी सुद्धा बंगालमध्ये अशी अवस्था होती. बंगालमध्ये नास्तिकवाद फार वाढला होता आणि मायावाद सुद्धा फार वाढला होता बंगालमध्ये. आणि त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी त्याचं खंडन करण्यासाठी खरं भगवंत प्रकट झाले, एक कारण. दुसरं कारण, 4 युग आहेत. 4 युग कोणती कोणती आहेत? पहिलं सत्ययुगामध्ये, सत्ययुगा कृते, एक कृतयुग, कृते ध्यायतो विष्णू. या कृतयुगामध्ये भगवान विष्णू यांच्या नावाने तुम्ही काय करा? ध्यान लावा. ध्यान करणे हा भक्ती मार्गाचा विधी होता सत्ययुगामध्ये. त्यानंतर एक युग आलं, त्याचं नाव काय? बोला. त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये भगवंत जेव्हा आले तेव्हा प्रभू रामचंद्र, त्यावेळेचा विधी काय आहे? त्रेतायाम यजते मखे, यज्ञ करा, यज्ञ करून भगवंताला प्राप्त करा. बरं ठीक आहे, पुढे बोला. द्वापार्याम परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये काय करायचं भक्ती करण्यासाठी? भगवंतांची पूजा अर्चना करायची, मोठी मोठी मंदिरं बांधायची. बरं ठीक आहे. कलौ तद हरी कीर्तना. मग कलियुग आलं आणि कलियुगामध्ये काय करायला पाहिजे? भगवंताचं कीर्तन करायला पाहिजे. मग कसं करायला पाहिजे? कोणी सांगायला नाही की. कलियुगाचा विशेष हे आहे की कलियुग केवळ नाम आधारा. कलियुगामध्ये केवळ भगवंताच्या नामस्मरणाने मुक्ती होऊ शकते. आणि इथं कोणताही भेदभाव नाही, जातपात नाही, स्त्री पुरुष नाही, कोणतेही वेदोक्त मंत्र नाहीत आणि वेदवाणीचं इथं काही चालत नाही. केवळ भगवंताच्या नावाने जर मुक्ती प्राप्त होते आणि भगवत प्राप्ती होते. मग हा विधी सांगण्यासाठी कोण नव्हतं, म्हणून चैतन्य महाप्रभू प्रकट झालेले आहेत. हरी बोल. चैतन्य महाप्रभू जेव्हा प्रकट झाले या गंगेच्या किनारी बंगालमध्ये, नवद्वीपमध्ये. हे नवद्वीप म्हणजे 9 बेट आहेत अशी. म्हणजे अशी गंगा नदी येते, इकडून एक दुसरी नदी येते जलांगी, आणि त्याच्यामुळे क्रॉस होतो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी 9 अशी बेटं तयार झालेली आहेत. म्हणजे 9 भाग नदीच्या कडेला असे. त्याला नवद्वीप म्हणतात. त्याची नावं पण आहेत. गोद्रुम द्वीप, सीमंत द्वीप, अंतरद्वीप, जान्हूद्वीप अशी नावं आहेत त्याची. मग चैतन्य महाप्रभू प्रकट झाले. चैतन्य महाप्रभू प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी असं प्राकट्याची कथा तर मोठी आहे, मी सांगणार नाही. पण कसे प्रकट झाले आणि काय केलं एवढंच ऐकूया. चैतन्य महाप्रभूंनी प्रकट झाल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी एक साधारण भक्ताच्या रूपामध्ये प्रकट झाले. त्याला म्हणले छन्न अवतार. कसला अवतार? गुप्त अवतार. कुणालाच माहिती नाही की भगवंत प्रकट झाले म्हणून. सगळ्यांना साधारण बालक जन्माला आलेला आहे, कुणातरी घरामध्ये जन्माला आलेला बालक आहे, पण अतिशय सुंदर आहे दिसायला बालक तो.
आणि जसं भगवान श्रीकृष्णाने लीला केलं तसंच त्यांनी पण लीला केलेल्या आहेत छोट्या छोट्या छोट्या. चैतन्य चरितामृत नावाचा ग्रंथ आहे, चैतन्य भागवत नावाचा ग्रंथ आहे, चैतन्य मंगल नावाचा ग्रंथ आहे. याच्यामध्ये हे सगळं वर्णन आढळतं की चैतन्य महाप्रभू नेमके कसे प्रकट झाले, काय झाले, त्यांनी कोणत्या बाललीला केल्या. पण या अवताराची 2-3 वैशिष्ट्य, त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे गुप्त अवतार. चैतन्य महाप्रभूने असं जगाच्या समोर भगवत्ता प्रदर्शित नाही केली की मी भगवान आहे म्हणून, आणि असं काही वेगळं काही कार्य केलं नाही. गुप्त अवतार भगवंताचा. आणि चैतन्य महाप्रभूंचं दुसरं म्हणजे असा कोणता अवतार झाला का भगवंताचा ज्याच्यामध्ये भगवंतानी संन्यास घेतला? आठवा बरं. संन्यास घेतला, संन्यास. कोणताच अवतार नाही असा. या अवताराचं वैशिष्ट्य की चैतन्य महाप्रभूंनी संन्यास धारण घेतला. संन्यास घेणारा भगवंत एकमेव चैतन्य महाप्रभू. लग्न झालं होतं त्यांचं, 2 बायका होत्या, लक्ष्मीप्रिया आणि विष्णुप्रिया. तर चैतन्य महाप्रभूंनी नंतर वयाच्या 24व्या वर्षी संन्यास धारण केला. तर संन्यास तर 50-60 नंतर घ्यायला पाहिजे, पण तरुण वयामध्ये भगवंतानी संन्यास घेतला, घर सोडलं. कशासाठी? लोकांचा उद्धार करण्यासाठी. आणि चैतन्य महाप्रभूंनी मुंडन केलं, टक्कल केला संन्यास घेतल्यानंतर. हातामध्ये दंड घेतला, लंगोट लावली आणि भगवंत सर्वत्र फिरायला लागले. बंगालमध्ये आधी फिरले चैतन्य महाप्रभू, आणि बंगालमध्ये फिरल्यानंतर चैतन्य महाप्रभूंना संन्यास घ्यायची गरज नव्हती. संन्यास घेणं कलियुगामध्ये वर्ज्य आहे. संन्यास घेतणं म्हणजे संन्याशांनी चप्पल नाही घालायला पाहिजे, संन्याशांनी शिवलेले कपडे नाही घालायला पाहिजे, संन्याशांनी बऱ्याच गोष्टी आहेत. घरामध्ये राहिलं नाही पाहिजे, सतत भ्रमण केलं पाहिजे, एका जागी नाही राहिलं पाहिजे, 7 समुद्र पार करून नाही गेलं पाहिजे, छत्री नाही घेतली पाहिजे डोक्यावरती, बऱ्याच काही गोष्टी आहेत. कलियुगामध्ये संन्यास म्हणजे घ्यायलाच नाही पाहिजे शास्त्राचं म्हणणं आहे. पण तरीसुद्धा चैतन्य महाप्रभूंनी संन्यास का घेतला? अनेक लोक, तथाकथित लोक काशीमध्ये फिरत होते, ज्ञानी पंडित लोक, आणि ते सगळ्या लोकांनी संन्यास घेऊन बसले होते. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनाही त्यांच्यापैकी एक होऊन त्यांना सांगायचं होतं. काय सांगायचं होतं? तुम्ही आता हे पोथी पुराण सोडा, हे वेदांचं उच्चारण तुम्ही करताय, हे सगळं सोडा. कलियुगामध्ये केवळ राम नामाने उद्धार होणार आहे, कृष्ण नामाने उद्धार होणार आहे. तुम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण करा. हे सांगण्यासाठी भगवंत आले. चैतन्य महाप्रभू जेव्हा मायापूर नवद्वीपामध्ये प्रकट झाले, ध्यानपूर्वक ऐका, चैतन्य महाप्रभूंनी केवळ आणि केवळ आणि केवळ कीर्तनावरच भर दिला. काही करायचं नाही, देवाची पूजा करायची नाही, काय करायचं नाही, पोथी पुराण वाचायचं नाही, काहीच करत नव्हते. केवळ कीर्तन करायचे. आणि कीर्तन किती करायचे चैतन्य महाप्रभू? 1 तास, 2 तास, 5 तास, 10 तास, किती वेळ? एकदा जर कीर्तन सुरू केलं, 3 दिवस कीर्तन करायचे नॉनस्टॉप. 3 दिवस म्हणजे किती वेळ झाले? 72 तास कीर्तन करायचे. कसं शक्य आहे हो? कारण हा तिसरा मुद्दा, केवळ कीर्तन करण्यासाठीच हा अवतार झालेला आहे. श्रीकृष्णाने लीला केल्या गोकुळामध्ये, भरपूर लीला केल्या. लीला पुरुषोत्तम आहेत ते, आणि प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहेत, त्याने काही थोड्या लीला केल्या. पण चैतन्य महाप्रभूंनी ज्या लीला केल्या, चैतन्य महाप्रभूंनी केवळ कीर्तनाचीच लीला केलेली आहे, बाकी काय नाही. 3 दिवस कीर्तन करायचे. आणि कीर्तन कसं करायचे? दरवाजा बंद करून कीर्तन करायचे. कारण लोक वैतागून जातील ना. आता मी जर इथं रात्रभर कीर्तन केलं तर शेजारपाजारचे सगळे वैतागून जातील. तुम्ही पण वैतागून जाल, उठून जाचाल. 3 दिवस कसं कीर्तन करायचं? आणि जंगी कीर्तन, अर्थातच साऊंड सिस्टम नव्हती तिकडे, पण जंगी कीर्तन करायचे. असे 10 मृदंग, 10 करताल, झांज, आणि असं जोरदार कीर्तन करायचे. लोक म्हणायचे हे जे आहेत ना, ही कीर्तन मंडळी आहे, हे सगळे म्हणे काय पागल लोक आहेत, वेडे लोक आहेत म्हणे, वेडे. हे हरे कृष्णावाले काय आहेत? वेडे आहेत म्हणे. हे सगळे लोक जेवत नाही, पाणी पित नाही, नुसतं नाचतायत. सारखं नाचतायतच लोक. हे वेडे आहेत म्हणे लोक. 3 दिवस नाचतायत. साधारण व्यक्ती असा करू शकत नाही. वेडा जर असेल तरी पण
न खाता पिता कसं काय करू शकतो? हा म्हणले बहुतेक हे लोक काय करतायत, दारू पिऊन बहुतेक मग म्हणले कीर्तन करत असावे. म्हणजे गोपाल चापल वगैरे भरपूर नाव आहे त्याच्यामध्ये. चैतन्य भागवतमध्ये वर्णन येतं की जे एक दिवशी काय झालं, 3 दिवस दरवाजाच उघडलं नाही. आतमध्ये कीर्तनाचा आवाज तरी येतोय, जोरदार कीर्तन चालू आहे. तर यांनी दरवाजा उघडून आतमध्ये बघितलं, खरंच दारू पिलेत का? कारण दारू पिल्याशिवाय काही शक्य नाही हा संशय त्यांना यायचा. फक्त कीर्तन करण्यासाठी भगवंताचा अवतार. रात्रंदिवस कीर्तन करायचे. अजानो बाहू असे हात वर करायचे असे चैतन्य महाप्रभू, आणि जोरदार असे कीर्तन करायचे. आता आपल्याला शिकवलं जातं हेच कीर्तन, हे महाप्रभूंचीच आहे. दोन्ही हात वरती करायचे आणि जोरदार कीर्तन करायचे. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरि बोल हरि बोल हरि बोल भाई रे. हरि बोल हरि बोल हरि बोल भाई रे. हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल. चैतन्य महाप्रभू जेव्हा कीर्तन करायचे ना, हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करायचे. हा हरे कृष्ण महामंत्र कलियुगातला महामंत्र का आहे? कलिसंतरण उपनिषदामध्ये वर्णन आहे, महाभारतामध्ये वर्णन आहे. तो मंत्र कसा आहे? ओम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा असा मंत्र आहे. हा लहान मूल कोणाचं आहे? चैतन्य महाप्रभूंनी कीर्तन सोडलं नाही. आणि हा महामंत्र जो आहे, महामंत्र उलटा होता असा, हरे राम 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 हरे हरे असा आरती झाल्यानंतर म्हणतो की नाही आपण, मग त्याला ओम लावलेला होता. हा वैदिक मंत्र आहे. पण ओमने सुरू होणारा मंत्र म्हणता येत नसतो, त्याला नियम असतात. ओमने सुरू होणारे जे मंत्र आहेत त्याला गुरुकडून कानामध्ये घ्यावा लागतो मंत्र तो, आणि मनातल्या मनात म्हणावा लागतो. असं मोठ्याने म्हणता येत नाही. ज्या मंत्राला ओम लावलेला आहे तो मंत्र मोठ्याने उच्चारण करता येत नाही. मग चैतन्य महाप्रभू विचार केला, अरे ह्या कलियुगातल्या लोकांचं कल्याण कसं काय होणार? हे ओमने सुरू होणारा मंत्र. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी याचा ओम काढून टाकला. ओम काढला आणि कन्फ्युजन नको, थोडंसं वेगळं म्हणून त्याला उलटा केला. आणि तो मंत्र असा झाला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम बरेच लोक विचारतात ना, ते हरे राम आहे, तुम्ही हरे कृष्ण आधी कसं काय करतो? असं लोकांचं म्हणणं असते. त्याचं कारण मी सांगितलं. तर हरे राम पण बरोबर आहे मंत्र, पण या गौडीय परंपरेमध्ये चैतन्य महाप्रभूंच्यामुळे हा मंत्र हरे कृष्ण पासून चालू होतो. अलग लक्षात तुमच्या? तर हे हरे कृष्ण मंत्र त्यांनी दिला आणि तो कोणीही करू शकतो. हा मंत्र पण आहे आणि याच्या नावाचं कीर्तन पण करू शकता. म्हणजे माळेवर पण जपू शकता या मंत्राला, आणि कीर्तनामध्ये पण म्हणू शकता. तसं गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्र आहे तर तो मंत्र तुम्हाला ध्यानामध्ये अवस्थेमध्येच म्हणावं लागेल तुम्हाला, सवळ्यामध्ये. पण गायत्री मंत्राचं कीर्तन करू शकता का दोन्ही हात वरती करून? करा बरं, नाही जमणार. ते करायला पण नाही पाहिजे. तर त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी असा मंत्र दिला की जो म्हणू पण, माळेवर पण जप करू शकता आणि कीर्तनामध्ये नाचू पण शकता. ही चैतन्य महाप्रभूंची जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे. मग हा हरे कृष्ण महामंत्रामध्ये आहे तरी काय नेमकं? हरे कृष्ण राधा कृष्ण, बाकी काही नाही. हरे म्हणजे काय? म्हणजे राधा कृष्ण 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 राधा राधा. आणि यातला राम जो आहे ना, राम पण श्रीकृष्णांना उद्देशून म्हणलेला आहे. जो राधेमध्ये रमतो तो राम, असा त्या रामचा अर्थ, मूळ अर्थ. आणि मग ते पण झालं काय?
राधा कृष्ण 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 राधा राधा, राधा कृष्ण 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 राधा राधा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. समजलं का तुम्हाला? हे काय राधा कृष्णच आहे, राधा कृष्ण. चैतन्य महाप्रभू जेव्हा आले, हे राधा आणि कृष्णाचं एक मिलित स्वरूप आहे, असं एकंदरीत स्वरूप आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू जे आहेत हे एक युग अवतार, हे प्रेम अवतार. इतकं प्रेम दिलं त्यांनी या मंत्राच्या रूपाने. जसं चैतन्य महाप्रभू बंगालमध्ये प्रकट झाले आणि बंगालमधून ते संन्यास धारण केला आणि म्हटले आता मी भ्रमण करतो, कारण संन्यासांनी एका जागेला थांबलं नाही पाहिजे असं वर्णन आहे. चैतन्य महाप्रभू बंगालमधून निघाले आणि बंगालमधून ते आले खाली ओडिसामध्ये. मग ओडिसामध्ये आल्यानंतर त्यांच्या आईची इच्छा होती की तू एवढ्या कमी वयामध्ये संन्यास घेतला, तुझे वडील पण वारलेले आहेत, तुझी तरुण बायको आहे 16 वर्षाची आणि मी पण म्हातारी झालेली आहे. चैतन्य महाप्रभूंच्या आईचं नाव काय? सची माता. मग ते म्हटले तू इथंच थांब. म्हणले नाही, संन्यास घेतलाय, घरी थांबता येत नाही. बरं म्हणले ठीक आहे, तू काय कर, जगन्नाथपूरला थांब. बंगालपासून जगन्नाथपुरी जवळ आहे. म्हणजे म्हणजे जगन्नाथपूरला कोण कोण गेले हात वरती करा. जगन्नाथपूरला गेलाय म्हणजे तुम्हाला चैतन्य महाप्रभू कोण आहे आधी माहीत पाहिजे, तरच जगन्नाथपूरला जाऊ शकतं. कारण चैतन्य महाप्रभूंमुळे जगन्नाथांचं विशिष्ट आहे तिथे. तर जगन्नाथपुरीला जा म्हटले. मग जगन्नाथपुरीला चैतन्य महाप्रभू 18 वर्ष राहिले. तर चैतन्य महाप्रभूंचं टोटल 48 वर्षच बरं का प्राकट्य. किती वर्षाचं? 48 वर्षच. आणि त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू त्यातले जवळजवळ 18 वर्ष जगन्नाथपुरीमध्येच राहिले. मग चैतन्य महाप्रभूंना विचार केला, जसं प्रभू रामचंद्र होते अयोध्यामध्ये आणि अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी विचार केला की म्हटले देवतावरनं विचार करत होते, ह्या रावणाला मारण्यासाठी भगवंत प्रकट झाले, तर काय चाललंय इकडं, राज्याभिषेक काय चाललाय, घोषणा काय केली दशरथाने, आता राम राजा झाल्यानंतर रावणाला कोण मारणार. म्हणून देवतांनी त्या सरस्वतीला विनंती केली. सरस्वती मंथरेच्या जिभेवर जाऊन बसली आणि मंथरा म्हणली रामाला वनवास आणि रावण याला राज्य, भरताला राज्य. भगवंतांनी कैकेयीला त्या मंथरेला फार धन्यवाद दिलेले आहेत खरं तर. कारण म्हटले बरं झालं, कारण रावणाला मारायचं आहे म्हणून तर सगळं अवतार घेतलाय, इथं राजा म्हणून काय करू मी. तसं चैतन्य महाप्रभूने विचार केला की म्हणले मी इथं राहून काय करू बंगालमध्ये, मला तर भारत भ्रमण केलं पाहिजे, घरोघरी गेलं पाहिजे, देव घ्या कुणी, घरोघरी जाऊन सांगायचंय मला लोकांना नामस्मरण करा भगवंताचं म्हणून. हे कोण करायचं. म्हणून चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरींना सुद्धा राहिले नाहीत. चैतन्य महाप्रभू खाली आले म्हणजे भारताच्या दक्षिण भागामध्ये आले. कुठे आले? चैतन्य महाप्रभू झारखंडच्या जंगलामध्ये आले. झारखंड, मध्य प्रदेश. झारखंडच्या जंगलामध्ये आल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी पशुपक्ष्यांना सुद्धा नाचवलं, प्राण्यांना सुद्धा नाचवलं. तो जो वाघ आहे, वाघ आणि जे हरिण आहे, आपलं शत्रुत्व विसरले त्या जंगलामधले, आणि वाघ आणि हरिण एकमेकाला असे मिठी मारायचे, असं वर्णन आहे. एकमेकाला असे चाटायचे, हरिण वाघाला चाटायचं, शत्रुत्व विसरले, आणि दोन्ही हात असे पुढचे पाय वर करून ते नाचायचे. चैतन्य महाप्रभू कीर्तन करायचे आणि वाघ आणि हरिण, मोर, हत्ती सगळे नाचायचे. हरी बोल 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 हरी बोल. चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नाचायला, माणसांना नाही, माणसांना नंतर शिकवलेच आहे, पण चैतन्य महाप्रभूंचा एवढा प्रभाव, साक्षात भगवंत आहे तो. आणि चैतन्य महाप्रभू कशासाठी प्रकट झाले? आम्हाला नाचवण्यासाठी. कलियुगामध्ये केवळ भगवंताच्या कीर्तनामध्ये नाचल्यानं भगवत प्राप्ती होऊ शकते. आणि चैतन्य महाप्रभूंचे असे काही पार्षद होते की जे 3-3, 4-4 दिवस नॉनस्टॉप नाचायचे. 3-3, 4-4 दिवस नॉनस्टॉप नाचायचे. मग चैतन्य महाप्रभूंनी या प्राण्यांना, पशूंना, सर्वांना नाचवलं. आणि चैतन्य महाप्रभू जे आहेत, चैतन्य महाप्रभूंनी
जेव्हा झारखंड सोडलं, मग झारखंडच्या खाली महाराष्ट्रामध्ये आले चैतन्य महाप्रभू. आता महाराष्ट्रामध्ये आले हे पण सांगायला पाहिजे, कारण चैतन्य महाप्रभू जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले, महाराष्ट्रामध्ये सुद्धा चैतन्य महाप्रभू कोल्हापूरला आले. महालक्ष्मीचं दर्शन केलं चैतन्य महाप्रभूंनी आणि महालक्ष्मीला आनंद झाला. का आनंद झाला? का आनंद झाला महालक्ष्मीला? नवरा आला म्हणून. तुम्हाला काही कळतं की नाही काय? लक्ष्मीचा मालक आहे नारायण. तर त्यामुळे तिला चैतन्य महाप्रभू म्हणजे कोण आहेत? कृष्ण आहेत, नारायण आहे स्वतः. मग पती आल्यानंतर आनंद नाही होणार का? महालक्ष्मीला आनंद झाला. तिथून चैतन्य महाप्रभू पंढरपूरला आले असं वर्णन आहे. आणि पंढरपुरामध्ये येताना याच मार्गाने आले. आरवड्याजवळ एक गाव आहे, गौरगाव. काय नाव आहे? इथं आटपाडीच्या पुढे, भिवघाटच्या पुढे गौरगाव. म्हणजे चैतन्य महाप्रभू आल्याची निशाणी आहे. त्या मार्गाने भगवंत आले आणि पंढरपूरला गेले. मग अशी शक्यता दाट आहे की भगवंत याच रस्त्याने गेले असतील. आणि कदाचित मग भगवंतांना माहिती पण असेल की इथं कार्यक्रम होणार आहे, इथे मंदिर होईल, मी पण मूर्तीच्या रूपाने का होईना इकडे येणार, असं भगवंतांना माहीत असावं. आणि भगवंत याच मार्गाने गेले पंढरपूरला. पंढरपूरमध्ये भगवंत 9 ते 11 दिवस राहिले असं वर्णन आहे चैतन्य चरितामृतमध्ये. तथा है ते पंढरपुरे आईला गौरचंद्र, विठ्ठल ठाकूर देखीला पाहिला आनंद. त्या विठ्ठला चंद्रभागेमध्ये स्नान करायचं रोज, आणि विठ्ठलाला जायचं, विठ्ठलाच्या पुढे पण दोन्ही हात वरती करून कीर्तन करायचं, पांडुरंगाला अशी मिठी मारायची चैतन्य महाप्रभू, असं वर्णन आहे. आणि चैतन्य महाप्रभू पंढरपूरला आले, तिथून साताऱ्याला गेले. साताऱ्यामध्ये माहुली नावाचं ठिकाण आहे. कृष्णा आणि वेण्णा संगम आहे साताऱ्यामध्ये. तर ते फार पवित्र ठिकाण आहे. तर तिथं चैतन्य महाप्रभू गेले. तिथे कृष्ण कर्णामृत नावाचा ग्रंथ सापडला, बिलोमंगल ठाकूरांनी लिहिलेला. आणि तिथून चैतन्य महाप्रभू जेजुरीला गेले असं वर्णन आहे. आणि जेजुरीच्या खंडोबा जिथं आहे, तर जेजुरीचं असं वर्णन काही ठिकाणी सांगतात लोक. स्पष्ट वर्णन तर डायरेक्ट पुण्याला मुंबादेवीला गेले असं वर्णन आहे. पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की जेजुरी मार्गे गेले आणि जेजुरीमध्ये जेजुरीचं दर्शन करून चैतन्य महाप्रभू पुणे मार्गे गेले असल्याची दाट शक्यता आहे. आणि तिथून मग चैतन्य महाप्रभू मुंबईला गेले. मुंबईमध्ये मुंबादेवीचं दर्शन केलं. मुंबादेवीचं दर्शन करून नालासोपारा, तिथून मग पुढं हे झाले. आणि अर्थातच चैतन्य महाप्रभू नाशिकला सुद्धा आले. चैतन्य महाप्रभू नाशिकला आले. तर हे सगळं महाराष्ट्रामध्ये आले. भगवंत 500 वर्षापूर्वी. आपण असतो तर आपल्याला पाहायला भेटले असते. आपण किती दुर्दैवी आहे. 500 वर्षापूर्वी हा महाराष्ट्रातला प्रवास, कोल्हापूरपासून आरोडे मार्गे पंढरपूर, सातारा, नाशिक आणि जेजुरी आणि मुंबई. तर असा चैतन्य महाप्रभूंचा हा प्रवास. तर ह्या भगवंताची भक्ती, आता वेळ माझ्याकडे नाही, थोडक्यात सांगतो की चैतन्य महाप्रभू आज तुम्ही माझ्या पुढे बसलेले एवढे भाग्यशाली, कारण गोकुळ अष्टमीपेक्षा, रामनवमीपेक्षा गौर पौर्णिमेचं महात्म्य फार आहे. आणि तुम्ही इथं आलाय म्हणजे फार भाग्यशाली आहे आज. कारण राधा कृष्ण यांचा जो मिलित युगल जोडीचा जो अवतार आहे हा चैतन्य महाप्रभू, यांनी घरोघरी जाऊन जार देखे तारे कहो कृष्ण उपदेश, आम्हाला आज्ञा पायी तारे येही देश. तर ज्या घरोघरी जावा आणि हा हरे कृष्णाचा उपदेश करा. बोलो कृष्ण, भजो कृष्ण, कहो कृष्ण शिक्षा. तुम्ही काय करा, प्रत्येकाला हरे कृष्ण म्हणा. भेटेल त्याला, दिसेल त्याला काय करा, हरे कृष्ण म्हणा. आणि चैतन्य महाप्रभूंनी भविष्यवाणी सुद्धा केली. पृथ्वी ते अचजतसे नगरादी ग्राम, सर्वत्र प्रचार होईबे मोरणा. एक दिवस असा येईल की माझा एक सेनापती भक्त येईल आणि हा सेनापती भक्त काय करेल, पृथ्वीवरती जेवढी नगरं, जेवढी ग्राम आणि जेवढे काही गावं आहेत, प्रत्येक गावामध्ये हरे कृष्ण धर्म पोहोचेल असं वर्णन केलेलं आहे. मग 400 वर्ष होऊन गेले, 450 वर्ष होऊन गेले. प्रत्येकाला वाटायचं ही पृथ्वीवरती तर काही प्रचार झाला नाही अजून. पृथ्वी म्हणजे भारत का, असंही काही लोकांनी कन्क्लुजन काढलं. नाही, पण पृथ्वी म्हणजे भारत कसं काय. पण जेव्हा 1965 साली एक महान संन्यासी व्यक्ती आला
आणि त्यांनी ही हरे कृष्ण महामंत्र घेऊन 7 समुद्राच्या पलीकडे गेला, पूर्ण जगभर प्रचार केला आणि हरे कृष्ण हे कीर्तन ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये, अंटार्क्टिका खंडावरती सर्वत्र वाजायला लागलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम स्वामी श्रील प्रभुपाद की. हे प्रभुपाद महाराज आले. म्हणले हा व्यक्ती येणार होता का? चैतन्य महाप्रभू भविष्यवाणी 500 वर्षापूर्वी गेले होते की एक मोर सेनापती भक्त येईल म्हणले आणि ते पूर्ण पृथ्वीवरती म्हणले हे हरे कृष्ण मंत्राचा प्रचार करेल. आणि असंच झालं. 1965 प्रभुपाद आले आणि 12-14 वर्षामध्ये पूर्ण पृथ्वीवरती हरे कृष्ण करून टाकलं. याच्यापूर्वी हरे कृष्णा फक्त बंगालमध्ये वाजायचं. हरे कृष्णाची कॅसेट ओडिसा बंगालमध्ये वाजायची, महाराष्ट्रात पण नाही. पण आज अशी अवस्था आहे की हरे कृष्णा कीर्तन हे पूर्ण जगाच्या पाठीवरती 2 गावामध्ये नाही, 2 गावाच्या मध्ये पण चालू आहे. कारण आपली जी दिंडी आहे पंढरपूर ते देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर, ही फक्त आषाढी कार्तिकी निघते. पण प्रभुपादांनी अशी दिंडी सुरू केली की जी कंटिन्यू चालूच आहे अजून. भारतामध्ये तर चालूच आहे, पूर्ण जगामध्ये पण चालू आहे. या देशातून त्या देशाला दिंडी चालू आहे, अशी पायी दिंडी. तर दोन्ही देशाच्या मध्ये, दोन्ही गावाच्या मध्ये सर्वत्र हे हरे कृष्ण पसरवलेलं आहे. आणि ह्याचं महत्त्व काय मी तुम्हाला सांगतो 2च वाक्यामध्ये, की चैतन्य महाप्रभू इतके दयाळू आणि इतके कृपाळू आहेत. प्रभू रामचंद्राकडे गेला तरी लवकर पावणार नाहीत ते. फार विचार करतील ते सुद्धा. श्रीकृष्ण तर काय बोलायचं कामच नाही. तर श्रीकृष्ण पण फार विचार करतील कृपा करताना. पण चैतन्य महाप्रभूंकडे जर तुम्ही आला ना तर चैतन्य महाप्रभू लगेच प्रसन्न होत आहेत. लगेच. हे काही जगाईमधायचा व्हिडिओ मी दाखवलो देश तुम्हाला आतमध्ये, जे भक्त नेहमी त्यांना माहिती आहे की अतिशय पापीतल्या पापी व्यक्तीचा उद्धार भगवंत करतात. पतित पावन नाम किसेर लागिया. या भगवंताला भक्त विचारतायत, अरे तुम्ही माझा उद्धार करू शकत नाही, माझ्यासारखा नालायक मीच आहे या जगामध्ये, आणि तुम्ही जर माझा उद्धार करत नाही तर पतित पावन नाव लावून कशाला घेतलंय तुम्ही, काढून टाका नाव. भगवंताला भांडतात लोक. तर अशा प्रकारे हेच कृष्ण, हेच पंढरीनाथ 500 वर्षापूर्वी आले आणि पूर्ण त्यांनी चैतन्य महाप्रभूंनी जगभर याचा हे प्रचार प्रसार केला. आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतोय की जगाच्या पाठीवर एवढी युद्ध चालू आहेत, एवढी भयानक परिस्थिती चालू आहे, पण आमचे हरे कृष्ण भक्त बिनधास्त इराणमध्ये सुद्धा कीर्तन करतात हरे कृष्ण महामंत्र. कारण याच्यावर उत्तर एकच आहे, भगवंताचं नामसंकीर्तन. आणि एक वेळ अशी येईल असं प्रभुपादांनी सांगितलं, हे लोक आपापसामध्ये लढतील, भांडतील, मारामाऱ्या करतील, अणुबॉम्ब टाकतील, संपूर्ण जाईल सगळं जग. आणि जगामध्ये केवळ एकच धर्म शिल्लक राहील, आमचा सनातन धर्म शिल्लक राहील. आणि सर्वत्र काय होईल, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणजे काय सांगितलं मी, आणि ही भविष्यवाणी सत्य झाल्यात जमा आहे. जगभर तर पसरलोय आपण, आणि लवकरच जग विनाशाच्या दिशेने चाललेलं आहे तिकडे. युद्धाची परिस्थिती ओढावलेली आहे. तर भगवंताचं कीर्तन जे लोक करतील तेच लोक या भयानक परिस्थितीमध्ये सुखाने जगू शकतील. जे लोक नामस्मरण करतील तेच लोक सुखी होतील. जे करणार नाहीत मग त्यांचं राम नाम सत्य फिक्स आहे. समजलं का तुम्हाला? तर जोरदार कीर्तन करायला पाहिजे, आणि विशेष करून हरे कृष्ण महामंत्र याचा जप करायला पाहिजे. आणि चैतन्य महाप्रभू लगेच प्रसन्न होणारे भगवंत आहेत. तर बऱ्याच जणांना माहिती आहे दोन्ही हात वर केलेले भगवंत, त्यांचा अभिषेकही होणार आहे या ठिकाणी आता. तर असं आपण उशिरा सुरू केल्यामुळे कार्यक्रम मी बोलू शकत नाही जास्त, तर पुढचाही कार्यक्रम आहे. पण एवढं लक्षात ठेवा की नमो महावदन्याय, भगवंतांचा अतिशय परम दयाळू अवतार आहे चैतन्य महाप्रभू. आणि म्हणून आपण काय करतो, हरे कृष्ण महामंत्र म्हणण्याच्या अगोदर एक मंत्र म्हणतो. कोणता? जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद
श्री अद्वैत गदाधर. कोणाकोणाचा पाठ आहे हा मंत्र? हात वर करा. सरांनी पाठ करा. कारण तुमची काही पात्रता असो नसो, केवळ यांचं स्मरण केलं चैतन्य महाप्रभूंच्या मंत्राद्वारे तर तुम्हाला म्हणजे कोणताही अपराध लागणार नाही. तर हा मंत्र पाठ करा आणि चैतन्य महाप्रभूंना विशेष प्रार्थना करा. तर आता मी थांबतो या ठिकाणी, कारण अभिषेक पण करायचा आहे आणि पुढचा कार्यक्रम पण आहे. हरे कृष्ण.